सगळे असे मुसाफिर म्हणा, मी बरं काम करू शकतो. बरं नाही, खूप चांगलं काम पण करता मी सर. देव माणूसच होतो, मला सगळ्यांनी वाईट रोल दिले. या चित्रपटात आम्ही पाहिले की तुम्ही ॲज अ वारकरी म्हणून त्यांच्यात सामील झाला होतात, सहभागी झाला होतात. तर मला तुमच्याकडून एक जाणून घ्यायला आवडेल की त्या संप्रदायामध्ये किंवा वारीमध्ये तुम्हाला देवानी घडवलेला माणूस जास्त प्रिय वाटला की माणसातलं देवत्व? अरे बापरे, एवढा हुशार नाही मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला. पण हो, छान प्रश्न आहे, पण तेवढा विचार केलाच नाही ना मी. तिकडे जाताना देवातला माणूस किंवा माणसातला देव, मी आपलं एक वाहत गेलो त्यांच्याबरोबर, त्या वारीबरोबर. आणि काय असतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात. आपण एक म्हणत असतो की वारकरी इथून तिथे चालत जातात, त्या वारकऱ्याच्या मागे काय आहे ते फक्त मला तिकडे जाणवलं की ती एक भक्ती काय करू शकते. हां, आणि आपण इकडचं आयुष्य जगत असताना इतक्या कंप्लेंट्स करतो नॉर्मल आयुष्य जगताना, आणि ते अजिबात कंप्लेंट न करता जे आहे ते एक्सेप्ट करून कसे जगतात हे फक्त मला त्यात दिसलं. मी नाही देव शोधायचा प्रयत्न केला, नाही म्हणजे तेवढा मी डीप नाही आहे. म्हणजे मी तसा अगदी साधा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वाटणारा माणूस आहे. सर्वसामान्य. हॅलो सर्वसामान्य, ॲब्सोल्युटली. हॅलो, मी अंजुलिका भागचंदानी. सर इकडे माझा प्रश्न महेश सरांना आहे. आणि काळाच्या खूप मागे जावं लागेल आपल्याला त्यासाठी, कारण मी लहान असताना तुमचं एक नाटक बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॅसेट प्लेअर चोर होता. आठवतं का तुम्हाला? हो, ती वेब सिरीज होती, आपला सिरियल होती 100. नाही, नाटक पण होतं सर नाटक तुमचं. नाही, हा सिरीज होती, Series करेक्ट, होती, सिरीज हो. होती. आणि मी तेव्हा लहान होते आणि आम्ही बॅकस्टेज येऊन तुम्हाला भेटलो होतो आणि आम्हाला तुमचं ते कॅरेक्टर खूप आवडलं होतं. त्यापासून तिथून काटे देव माणूस, विचार करा, कॅसेट चोर पासून देव Yes, माणूस. माझा प्रश्न तोच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक पॉज घेतला आणि काटे फिल्ममध्ये तुम्ही म्हणाला होतात मैं चोर दिखता हूं क्या. तर आतापर्यंतचा देव माणसाचा जो प्रवास आहे तो तुम्ही प्रॉब्लेम काय झाला ना, मला माहित नाही, मला सगळे असेच रोल दिले. काटे म्हणा किंवा तो कुठला एक सलमानचा पिक्चर आहे वॉन्टेड म्हणा, हा. सगळे असे मुसाफिर म्हणा, मी बरं काम करू शकतो. बरं नाही, खूप चांगलं काम पण करता मी सर एक तुम्ही. बरंच आता एक मी जुनं फर्निचरमध्ये बरं काम केलं असं मला वाटतं. ते खरे देव माणूस आहेत, तुम्हाला माहित नाही. हां, पण काय होतं ते इमेज एक बसली ना की मी ती खोडणं खूप कठीण होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात मी जरा बरा रोल मिळाला, दबंगमध्ये मिळाला, ज्यात काहीतरी थोडंसं इमोशन होतं. पण बाकी मला असं कोणी बरं काम दिलं नाही. काटेमध्ये नंतर तर मला काही कामच दिलं नाही, ते सोडा. काटेनंतर मी पण मला काही ॲक्टिंगचा फार त्यावेळेला शौक नव्हता, त्यामुळे मला काही त्याचं वाईटही वाटलं नाही. पण आत्ता म्हणजे कसं आहे की ह्या स्टेजमध्ये ज्यावेळेला आपण असे कॅरेक्टर रोल्स काय मिळाले तर खुश असतो ना, अशा वेळेला एखादा मेन रोल मिळणं, ह्यासाठी आय रिअली नीड टू थँक लव फिल्म्स, अंकुर आणि लव सर, तर सगळ्यांना, म्हणजे रोहिणी हा माझा मित्र. तर इट इज दे थॉट ऑफ मी. ह्या स्टेजला मी आपण काय म्हणतो, चल एक बरा रोल आहे ना, कॅरेक्टर आपण करू, त्यावेळेला तुम्हाला एक सेंट्रल रोल मिळतो ना, तो आनंद मोठा असतो जास्त. तर देव माणसापर्यंतचा जो तुमचा प्रवास होता, मी देव माणूसच होतो, मला सगळ्यांनी वाईट रोल दिले. तेजस, हां, इथे